कोल्हापुरी जेवण म्हटलं की तांबडा पांढरा रस्सा आलाच, पण व्हेजवाल्यांना चव कशी कळणार? त्यासाठी व्हेजवाल्यांसाठी मी तांबडा पांढरा रस्सा घेऊन आलेले आहे. तर मी तांबड्या रस्स्यासाठी कुकरमध्ये सर्व प्रकारच्या भाज्या घेतल्या आहेत, जसं कोबी, फ्लावर, बटाटा, वाटाणा, बीन्स, गाजर हे सगळं उकडून घेतलं. त्यात कांदा पण घातला, थोडं आलं घातलं आणि उकडून घेतलं. आता हा स्टॉक निघाला. आता मसाल्यासाठी खोबरं मी सोनेरी होईपर्यंत भाजून घेतलं, कांदा आणि टोमॅटो भाजून घेतलं, पेस्ट केली. खडे मसाले घेतलं, 2 चक्रीफूल, 2 तमालपत्री, जिरं, लवंगा 4, 2 मिरे आणि थोडंसं दालचिनीचे तुकडे, 1 वेलची आणि 1 मसाले वेलदोड हे सगळं परतून घेतलं. त्यात हे पेस्ट केलेली घातले, कांदा टोमॅटो आणि खोबऱ्याची चांगलं परतून घेतलं. त्यात लाल तिखट घातलं, काजूची पेस्ट घातली 2 चमचा, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड घातलं, अर्धा चमचा गरम मसाला घातला आणि हा स्टॉक घातला. एक उकळी आली की आपला हा झणझणीत तांबडा रस्सा तयार. खूप